नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विभाग दुसरा आणि गणित इयत्ता 6वीचं जे गणित आहे त्याचं प्रकरण 10वे समीकरणे आणि त्याचा सराव संच 27. त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशनसुद्धा भेटेल आणि पुढे 6वी 7वी 8वी 10वीपर्यंत तुम्हाला या चॅनलवर तुम्हाला सर्व सराव संच बघायला भेटतील. चला सुरुवात करू आपण. काय दिलेलं आहे? सराव संच 27 मधला पहिला प्रश्न. तर काय दिलेला आहे? खालील माहिती अक्षर वापरून लिहा. त्याच्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे. काय दिलेला आहे? तर एक संख्या व 3 यांची बेरीज. तर आपल्याला एक संख्या दिलेली नाही, म्हणून ती संख्या आपण काय करू? तर एक संख्या आपण काय मानू? एक्स मानू. ती दिलेली संख्या नाही म्हणून ती एक संख्या एक्स मानू. म्हणून समीकरण काय तयार होईल? तर एक्स अधिक 3. हे काय समीकरण? हे काय समीकरण? एक्स. समीकरण एक्स संख्या. एक्स ही काय आहे? तर संख्या आहे आणि 3 यांची बेरीज दर्शवते. तर बघा, हे समीकरण एक्स अधिक 3 हे काय? तर हे समीकरण एक्स संख्या आणि 3 यांची बेरीज दर्शवते. कोणतं समीकरण? एक्स अधिक 3 हे समीकरण एक्स संख्या आणि 3 यांची काय दर्शवते? तर बेरीज दर्शवते. सराव संच 27 मधला पहिल्यामधला दुसरा प्रश्न. काय दिलेला आहे? तर एका संख्येमधून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी. तर बघा, एक संख्या आपल्याला माहीत नाही, तर एक संख्या तुम्ही ए पासून झेड पर्यंत लहान लिपीतील जे अक्षर आहे ते तुम्ही वापरू शकता. तर ते एक संख्या आपण सध्या तरी एक्स मानू. आणि एक्स वजा जर आपण 11 केले तर काय भेटतंय आपल्याला? ते समीकरण भेटतंय. म्हणून एक्स वजा 11 हे समीकरण मिळतंय आणि ह्याच्यातील एक्स ही एक्स काय आहे? तर एक संख्या आहे आणि 11 यांची वजाबाकी दर्शवते. तर एक्स वजा 11 हे काय समीकरण आहे? तर एक्स काय संख्या आणि 11 यांची काय करते? तर वजाबाकी दर्शवते. कोण? एक्स वजा 11 हे समीकरण. सराव संच 27 मधला पहिल्यामधला तिसरा प्रश्न. काय दिलेला आहे? तर 15 आणि एक संख्या यांचा गुणाकार. तर बघा, एक संख्या आपल्याला दिलेली आहे का? नाही. तर एक संख्या आपण काय मानू? तर एक्स आहे असं मानू. म्हणून काय सांगितलंय? 15 आणि एक संख्या. एक संख्या कोण आहे? तर एक्स. तर 15 आणि एक्स हे काय झालं? तर समीकरण तयार झालं. हे काय झालं? समीकरण. आणि 15 आणि एक्स यांचा काय करते? हे समीकरण 15 एक्स हे समीकरण 15 आणि एक्स यांचा गुणाकार दर्शवते. कोणतं समीकरण? 15 एक्स हे समीकरण 15 आणि एक्स यांचा गुणाकार दर्शवते. सराव संच 27 मधल्या पहिल्यामधला चौथा प्रश्न. काय दिलेला आहे? एका संख्येची चौपट 24 आहे. तर ती संख्या दिलेली नाही म्हणून एक संख्या आपण काय मानू? एक संख्या एक्स मानू आणि त्या संख्येच्या चौपट. चौपट म्हणजे किती? गुणिले 4. त्या संख्येच्या आपण त्या संख्येला 4 ने गुणलं म्हणजेच चौपट. म्हणजेच काय येईल? तर 4x केलं तेव्हा किती येणार आहे? तर 24 येणार आहे. हे समीकरण
हे समीकरण x या समीकरणाच्या x या संख्येची चौपट आहे असं आपण हे लिहू शकू. अक्षर वापरून लिहायला सांगितलेलं म्हणून आपण काय एक संख्या x मानू आणि 4x बरोबर 24 हे समीकरण x या संख्येचे चौपट आहे असं दर्शवते. असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. सराव संच 27 मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तर खालील समीकरणाची उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल ते पहा. तर त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर x अधिक 9 बरोबर किती आहे तर 11 आहे. तर ह्याच्यात आपण कोणती क्रिया करावी लागेल ते विचारलेलं म्हणजे x ची किंमत काय येईल ते आपल्याला काढून म्हणजे कोणती क्रिया करून x ची किंमत निघेल. तर दोन्ही बाजूत आपण काय करावं लागेल दोन्ही बाजूंमधून जेव्हा आपण काय करू 9 वजा करू 9 वजा करावं लागेल वजा करू म्हणजेच आपल्याला काय x ची किंमत भेटेल. म्हणजेच दोन्ही बाजूंमधून 9 वजा करू वजाची क्रिया करावी लागेल. सराव संच 27 मधल्या दुसरा प्रश्न काय दिलेला आहे x वजा 4 बरोबर 9. तर यासाठी आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल तर दोन्ही बाजूंमध्ये 4 काय करावं इथे वजा 4 आहे म्हणून आपल्याला वजा 4 घालवण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये 4 अधिक करावा लागेल किंवा मिळवावा लागेल. 4 मिळवावा लागेल. सराव संच 27 मधल्या तिसरा प्रश्न काय दिलेला आहे 8x बरोबर 24. तर इथे आपल्याला कोणती क्रिया करावी लागेल तर दोन्ही बाजूंना बघा काही करून आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर दोन्ही आपल्याला हा 8 नकोय तर 8 नकोसाठी आपल्याला काय करावं लागेल तर दोन्ही बाजूंमध्ये 8 ने काय करावं लागेल 8 ने भागावे लागेल. तेव्हा आपल्याला काय जर 8 ने भागलं तर काय 8x भागिले 8 करू आणि 24 भागिले किती होतील 8 होतील. म्हणजे 8 8 काय होतोय कट होतोय भाग जातोय म्हणजे 8 एके 8 8 एके 8 म्हणून x बरोबर 8 एके 8 16 8 त्रिक 24 म्हणजे किती x ची जो किंमत भेटेल ती किती भेटेल आपल्याला 3 भेटेल. म्हणजे दोन्ही बाजूंमध्ये 8 ने भागावे लागेल ही क्रिया करावी लागेल. सराव संच 27 मधल्या चौथा प्रश्न काय दिला आहे तर x/6 बरोबर 3. तर इथे आपल्याला काय करावं लागेल x छेदातला 6 घालवण्यासाठी दोन्ही बाजूंना काय करावं लागेल 6 घालवण्यासाठी 6 ने गुणावे लागेल. म्हणजे जेव्हा आपण गुणू जसं की x भागिले 6 गुणिले 6 केलं बरोबर 3 गुणिले 6 केले म्हणजे 6 एके 6 6 एके 6 आणि x बरोबर किती होतोय तर 6 त्रिक 18 होतोय. म्हणून काय करावं लागेल हा x ची किंमत काढण्यासाठी दोन्ही बाजूंमध्ये आपल्याला काय करावं लागेल 6 ने गुणावे लागेल. सराव संच 27 मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे तर खाली काही समीकरणे आणि चलाच्या किमती दिल्या आहेत. त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या उकडी आहेत का ते ठरवा. तर बघा क्रम दिलेला आहे 1 2 3 4 आणि समीकरण दिलंय आणि चलाची किंमत दिलंय समीकरणाची उकल आहे किंवा नाही एवढंच लिहायचं. तर बघा इथं पहिलं समीकरण काय दिलंय तर y - 3 बरोबर 11. तर y बरोबर 3 घेतला तर
11 होईल का? तर नाही होत, म्हणून इथं नाही लिहिलेलं आहे. कारण की वायच्या ठिकाणी जर आपण 3 ठेवला तर 3 वजा 3 केला तर किती येतो? 0 येतो आणि उजव्या बाजूला तर 11 दिलेलं आहे. तर वायच्या ठिकाणी अशी कोणती संख्या ठेवल्यानंतर त्यांची वजाबाकी केल्यानंतर 11 भेटेल. तर इथे त्यांनी y बरोबर 3 दिलेला आहे, म्हणून हे चुकीचं आहे, उकल नाही. दुसरं काय दिलेलं आहे? 17 बरोबर n अधिक 7 आणि n बरोबर 10 घेतला तर 17 होतात का? तर बघा nच्या ठिकाणी जर आपण 10 ठेवला अधिक 7 केला तर होतो 17, म्हणून आहे उकल आहे की नाही? तर आहे. म्हणजेच nच्या ठिकाणी आपण 10 अधिक 7 केले तर होतात 17, म्हणून उकल आहे. तसंच 30 बरोबर 5x, तर xच्या ठिकाणी किती येणार आहे? 6. उकल आहे की नाही? तर 5 भागिले दोन्ही बाजूंना जर आपण 5 ने भागलं तर हा 5 कट होणार, इथे 5 30 होणार, म्हणजेच x बरोबर किती भेटणार आहे? 6. तर किती समीकरणाची उकल आहे का नाही? तर आहे. पुढचा चौथा काय दिला आहे? तर m भागिले 2 बरोबर किती दिलेलं आहे? तर 14 दिलेलं आहे आणि m बरोबर किती दिलेलं आहे? 7. तर हे 7 हा m बरोबर 7 ही उकल आहे का? तर नाही. तर हा 2 घालवण्यासाठी याला आपल्याला 2ने गुणावं लागेल, दोन्ही बाजूला 2ने गुणावं लागेल, म्हणजे 2 2 कट होईल, पण इथे 14 दुने 28 होईल. तर m बरोबर 7 घेऊन चालेल का? नाही. तर उकल आहे का? तर नाही. म्हणजेच आहे, नाही, आहे, आहे आणि नाही. सराव संच 27 मधला चौथा प्रश्न खालील समीकरणे सोडवा. त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? तर y वजा 5 बरोबर किती दिलाय? 1 दिलाय. तर y ची किंमत काय येईल? म्हणजे y च्या ठिकाणी काय ठेवल्यानंतर 1 येईल? तर बघा काय करता येईल? जर आपण y इथेच ठेवला, बघा हे ॲक्च्युली होतंय कसं? तर y इथं काय आहे? -5. -5 मध्ये आपण काय मिळवलं तर 0 होतोय, कारण की y ची किंमत काढायची असेल तर आपल्याला हा -5 नकोय. तर -5 जेव्हा आपण +5 करू तेव्हा ह्यांची किंमत किती येते? 0 येते. म्हणून आपण असं लिहू शकतो. काय लिहू शकतो? तर दोन्ही बाजूत 5 बेरीज करून किंवा 5 मिळवले, दोन्ही बाजूत 5 मिळवले, दोन्ही बाजूत आपण काय करू? 5 मिळवू, म्हणजेच y अधिक नाही, y वजा 5 अधिक 5 बरोबर 1 अधिक 5. तर किती? हा वजा 5 आणि अधिक 5 किती होतोय? 0 होतोय. म्हणून किती? y बरोबर काय येणार आहे? 0 घेतला नाही घेतला काही फरक पडणार नाही, आणि 1 अधिक 5 किती होतात? तर 6. म्हणून y बरोबर किती येणार आहे? तर 6 येणार आहे. जेव्हा आपण yच्या ठिकाणी 6 ठेवू तेव्हा 6 मधून जेव्हा तो 5 जाईल तेव्हा किती येतोय? तर 1 येतोय. भेटते का उजवी साईड बाजू? भेटते आपल्याला, म्हणून yच्या ठिकाणी काय पाहिजे? तर 6 पाहिजे. सराव संच 27 मधल्या चौथा मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे? तर 8 बरोबर t अधिक 5. तर टीची जी किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे. तर बघा कसं काढू शकतो आपण? 8 सरळ आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेताना जे नियम आहेत ते वापरू. जसं की इथे टीची आपल्याला किंमत काढायची आहे, हा अधिक 5 आहे, तर पलीकडे जाताना का होणार आहे? तर वजा 5 होतोय. वजा असेल तर अधिक होतोय, म्हणून 5ला आपण इकडे घेऊन आला, अधिक 5 आहे तर इकडे येताना काय होईल? तो वजा 5 होईल आणि हा टी इथेच राहील. म्हणजेच किती? 8 मधून 5 केले तर किती राहतात? तर 3 राहतात, आणि हा किती? टी. म्हणजेच टी बरोबर किती येणार आहे? तर 3 येणार आहे. म्हणजेच टीच्या ठिकाणी आपण जेव्हा 3 ठेवू, 3 अधिक जेव्हा आपण 5 करू बरोबर किती होतात? 8 होतात. म्हणजे आपल्याला डावी बाजू भेटते, म्हणून टी बरोबर किती असणार आहे? तर 3 असणार आहे. सराव संच 27 मधल्या चौथा मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे? तर 4x बरोबर किती दिलेला आहे? 52 दिलेला आहे. तर आपल्याला xची किंमत काढायची आहे. तर बघा 4x बरोबर किती दिलं आहे? 52 दिलं आहे. आता 4 आणि x यांच्यामध्ये
काही चिन्ह दिसत नसेल तरी पण काय असतो तर गुणाकार असतो. आणि गुणाकार असल्यावर पलीकडे जाताना, बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना डाव्या बाजूला एक 4 आहे तर उजव्या बाजूला जाताना तो काय होतो तर भागिले होतो. म्हणून x बरोबर काय होणार आहे तर 52 भागिले किती होणार आहे 4. का? कारण की गुणिले आहे, हा गुणिले आहे तिकडे जाताना भागिले होतोय, किंवा हा अवसात आहे तर तिकडे जाताना तो कुठे जातो तर छेदात जातो. किंवा असंही म्हणू शकता तुम्ही की दोन्ही बाजूत काय करू 4 ने भागू. दोन्ही बाजूंना आपण असंही तुम्ही लिहू शकता, दोन्ही बाजूत 4 ने, दोन्ही बाजूंना 4 ने भागू. 4 ने भागलं तर का होणार आहे 4x भागिले 4 होईल आणि 52 भागिले किती होणार आहे 4 होणार आहे. 4 एके 4, 4 एके 4 कट होतोय, भाग जातोय म्हणून, आणि राहतो काय तर 52/4 जे इथे घेतलंय तेच. म्हणून x बरोबर किती 52 ला आपण जर 4 ने भागले तर बघा 4 एके 4, 4 एके 4 उरतो किती 1, भाग नाही जात म्हणून 2 उतरवला तर 4 त्रिक 12, म्हणजेच किती x बरोबर किती भेटणार आहे तर 13 उत्तर आपल्याला भेटणार आहे. सराव संच 27 मधल्या चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर 19 बरोबर m वजा 4. तर m ची किंमत काढायची असेल तर आपल्याला m ला तिथेच ठेवावं लागेल m, आणि 19 हा वजा इकडे आला तर अधिक 4 होईल, वजाचा अधिक होतोय, अधिकचा वजा होतोय, गुणिलेचं भागिले होतंय, भागिलेचे गुणिले होतंय, त्याच पद्धतीने हा वजा इकडे आल्यावर अधिक होणार आहे. तर m तिथेच ठेवला तर किती होणार आहे 20 आणि 23, 19 अधिक 4 केले तर किती होतात 23, म्हणजेच m बरोबर किती भेटणार आहे आपल्याला 23. शक्यतो ज्याची किंमत काढतोय, जे चल आहे ते शक्यतो डाव्या बाजूलाच बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेतात. इथे तुम्ही सांगाल की इथे सर तुम्ही जागा बदलली, मग तुम्ही चिन्ह का नाही बदललं, तर आपण पूर्णचे पूर्ण बदलत असू, m तिकडे नेला डाव्या बाजूला आणि 23 पूर्ण इकडे आणला, पूर्णच्या पूर्ण किमती तुम्ही बदलत असाल. किंवा मी इथे हे असं बदलू शकतो, काय बदलू शकतो की m वजा 4 बरोबर 19. तर मी पूर्णचे पूर्ण जी डाव्या बाजूची जी सर्व किमती आहेत त्या सर्वचे सर्व उजव्या बाजूला नेल्या आणि उजव्या बाजूच्या डाव्या बाजूला नेलं तर चिन्ह बदलता येत नाही. म्हणून m बरोबर किती येणार आहे तर 23 येणार आहे. चौथ्यामधला 5वा प्रश्न तर काय दिलेला आहे p/4 बरोबर किती आहे 9. तर हे आपण p/4 बरोबर 9 आहे. तर p बरोबर हा इथे भागिले तिकडे जाताना किंवा छेदात आहे तो तिकडे जाताना अवसात जाणार आहे, म्हणजेच किती 9 हा इथे भागिले तिकडे जाताना गुणिले होईल, म्हणजेच किती 4. म्हणून p बरोबर किती येणार आहे तर 9 चोक 36, म्हणून p बरोबर किती येणार आहे तर 36 हे उत्तर असणार आहे. चौथ्यामधला 6वा प्रश्न काय दिलेला आहे तर x अधिक 10 बरोबर किती दिलेला आहे 5. तर आपल्याला x ची किंमत काढायची असेल तर 5 आणि हा अधिक 10 तिकडे गेल्यावर वजा 10 होतो, आणि x बरोबर किती येणार आहे तर बघा 10तून 5 गेले तर किती राहतात तर 5च राहतात, परंतु कसे वजा, कारण की आपल्याला माहीत आहे विरुद्ध चिन्ह असल्यावर वजाबाकीच करायची असते आणि चिन्ह कोणाचं द्यायचं असतं तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. म्हणून 10 मधून 5 हा अधिक आहे म्हणजे हा मोठा आहे आणि त्याच्यातून वजा 10 ही छोटी आहे, तर आपण वजा करतोय. पण इथं 5 ही संख्या लहान आहे आणि 10 मोठे आहे, त्याला चिन्ह कोणतं आहे वजा, म्हणून आपण उत्तराला चिन्ह कोणतं देणार आहे ऋण चिन्ह देणार आहोत. प्रश्न 7वा काय दिलेला आहे तर m वजा 5 बरोबर वजा 12. तर m वजा 5 बरोबर किती दिलंय वजा 12 दिलंय. तर m बरोबर आपल्याला काढता येईल तर किती वजा 12 आणि हा वजा 5 तिकडे गेल्यावर अधिक 5 होणार आहे, आणि m बरोबर किती होणार आहे तर 12 मधून 5 गेले तर किती राहतात तर 7 राहतात. ते पण कसे वजा, का कारण की वजा 12 आहे, 12 ही मोठी संख्या आहे आणि त्याला चिन्ह कोणतं आहे वजा चिन्ह आहे. इथे 5 आहे त्याला अधिक आहे, परंतु मोठी संख्या 12 असल्या कारणाने जे उत्तर आहे त्याला आपल्याला ऋण चिन्ह म्हणजेच वजा चिन्ह द्यावं लागेल. म्हणून m बरोबर किती येणार आहे वजा 7 येणार आहे.
चौथ्यामधला 8वा प्रश्न काय दिलेला आहे तर पी अधिक 4 बरोबर ऋण 1 वजा 1. तर बघा पी अधिक 4 बरोबर किती दिलाय ऋण 1 दिलाय तर पी ची किंमत काढण्यासाठी हा अधिक 4 तिकडे गेल्यावर का होणार आहे 1 आहे वजा 5 होणार आहे. सॉरी वजा 5 नाही हा अधिक 4 तिकडे जाताना वजा 4 होतोय म्हणजे पी बरोबर किती होणार आहे तर वजा वजा का होतं अशा वेळेस दोन्ही चिन्ह सारखीच असतील तर नेहमी बेरीजच होते आणि चिन्ह कोणाचं राहतं जे आहे वजाचं चिन्ह तेच राहणार आहे म्हणजेच किती येणार आहे तर वजा 1 आणि 1 अधिक 4 किती होतात 5 होतात म्हणून वजा 5 हे काय असणार आहे पीची किंमत असणार आहे. प्रश्न 5वा काय दिलेला आहे तर खालील उदाहरणार्थी दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करावं उकल शोधा म्हणजेच जे शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे वाक्यात दिलेलं आहे त्याचं आपल्याला समीकरण तयार करायचं आहे त्याच्यानंतर ते गणित सोडवायचं आहे. तर त्याच्यातला पहिला प्रश्न बघा हरबाकडे काही मेंढ्या होत्या बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर त्याच्याकडे किती शिल्लक राहिल्या तर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या म्हणजे त्याच्या सुरुवातीला त्याच्याकडे किती मेंढ्या होत्या हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर बघा विकण्यापूर्वी हरबाकडे असणाऱ्या मेंढ्यांची संख्या काय विकण्यापूर्वी हरबाकडे असणाऱ्या मेंढ्यांची संख्या असणाऱ्या मेंढ्यांच्या संख्या आपल्याला माहीत आहेत का नाही म्हणून आपण अशा वेळेस जे माहीत नाही ते आपण काय मानतो तर एक्स मानू आपण काय मानू एक्स मानू म्हणून एक्स मधून किती विकल्या त्यांनी विकल्या म्हणजेच वजा करावे लागतील किती 34 त्याने विकल्या तेव्हा त्याच्याकडे किती शिल्लक राहिला 176 राहिला म्हणून एक्स बरोबर हा 34 तिकडे गेला बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेऊ आपण तर वजा आहे तर का होणार आहे अधिक 34 होणार आहे आणि एक्स बरोबर किती होणार आहे तर 6 आणि 4 किती होतात किंवा असे बेरीज तुम्ही करू शकता किती 34 6 अधिक 4 10 एक गेला हातचा 3 आणि 7 10 10 आणि 1 11 आणि एक गेला हातचा तर किती 210 होतात म्हणजेच एक्स काय मानलेला आहे आपण तर मेंढ्यांच्या संख्या मेंढ्यांची संख्या विकण्यापूर्वी म्हणून म्हणून आपण लिहू शकतो विकण्यापूर्वी विकण्यापूर्वी हरबाकडे एकूण 210 मेंढ्या होत्या असं आपण लिहू शकतो. 5व्या दुसरा प्रश्न काय दिलेला आहे साक्षीने घरी गुलांबा तयार केला व काही बाटल्यांमध्ये भरला त्या बाटल्यांपैकी 7 बाटल्या गुलांबा मैत्रिणीला वाटल्यानंतर घरी 12 बाटल्या गुलांबा शिल्लक राहिला तर एकूण किती बाटल्या गुलांबा तयार केला आणि एका बाटलीतील गुलांबाचे वजन 250 ग्रॅम असेल तर तिने एकूण किती वजनाचा गुलांबा तयार केला होता एकूण वजन म्हणजेच पहिल्या तर आपल्याला एकूण किती बाटल्या गुलांबा बनवलेला हे आपल्याला काढावा लागेल म्हणून गुलांबाच्या एकूण बाटल्यांची संख्या गुलांबाच्या गुलांबाच्या एकूण बाटल्यांची संख्या आपल्याला माहित आहेत का नाही ते काय मानणार आपण एक्स मानू ते काय मानू एक्स मानू म्हणून का होणार आहे तर एक्स बाटल्यामधून 7 बाटल्या त्यांनी मैत्रिणीला दिल्या तर तिच्याकडे शिल्लक घरी किती राहिल्या तर 12 राहिल्या म्हणून एक्स बरोबर हा 7 पलीकडे जाईल म्हणजे 12 वजा आहे तर का होणार आहे अधिक होणार आहे म्हणून एक्स बरोबर किती होणार आहे तर 12 अधिक 7 केले तर किती होतात तर 19 होतात म्हणून एकूण बाटल्या किती झाल्या बाटल्यांची संख्या 19 म्हणून प्रत्येक बाटलीतील
गुलाबाचे वजन किती दिलेलं आहे? वजन 250 ग्रॅम आहे. वजन किती आहे? 250 ग्रॅम. तर आपल्याला असेल तर तिने एकूण किती वजनाचा गुलांबा तयार केला? तर म्हणून गुलाबाचे एकूण वजन काय होणार आहे? तर एकूण बाटल्या किती होत्या? 19 गुणिले किती करणार आहे? 250 ग्रॅम. म्हणून एकूण किती वजन भेटतंय ते आपण बघू. तर 250 गुणिले आपण 19 करू. तर बघा 9 शून्य शून्य 9 पाचा 45 4 गेले हातचे 9 दुने 18 18 आणि 22 2 शून्य घेऊ 1 शून्य शून्य 5 एके 5 आणि बे एक बे तर किती 0 5 7 आणि 4750 ग्रॅम म्हणजेच एकूण किती वजन होईल तर 4750 ग्रॅम इतका गुलांबा तयार होईल. पण आपल्याला हे तर ग्रॅममध्ये काढलं तर एकूण किती किलोग्रॅम वजन असं विचारलेलं आहे. म्हणून आपण 4750 ला आपण आपल्याला माहित आहे की 1000 ग्रॅम बरोबर किती असतो तर 1 किलो ग्रॅम असतो. किलोग्रॅम असतो. म्हणून आपण ह्याला काय करणार आहे तर 1000 ने भागणार आहे. तर 1000 ने भागलं तर बघा छेदात किती शून्य आहेत 3 तर इथून मोजायचे 3 अंक आपण डावीकडे जो दशांश चिन्ह आहे ते देणार आहेत. तर किती 4 1 2 आणि 3 म्हणजे 4.75 किंवा 750 ग्रॅम म्हणजेच किती तर 4 किलो आणि 750 ग्रॅम इतका सॉरी किलोग्रॅम लिहावं लागेल ग्रॅम लिहिलं मी किलोग्रॅम इतका गुलांबा तयार होईल. म्हणून आपण लिहू शकतो काय साक्षीने एकूण 19 बाटल्या मुलांबा 19 बाटल्या मुलांबा तयार केला आणि त्या मुलांबा नाही गुलांबा सॉरी इथे गुलांबा आणि त्या गुलांबाच्या नाही गुलांबाचे एकूण वजन किती काढलं आपण 4750 किलोग्रॅम एवढे होते असं आपण हे लिहू शकतो. प्रश्न 5व्या मधला तिसरा प्रश्न काय दिले अर्चनाने काही किलोग्रॅम गहू बाजारातून खरेदी केला. प्रत्येक महिन्याकरता 12 किलोग्रॅम असे 3 महिने गहू दळणाकरता काढला. तेव्हा 14 किलोग्रॅम गहू शिल्लक राहिला. तर अर्चनाने एकूण किती गहू खरेदी केला होता? तर बघा आपल्याला दिलेलं नाही म्हणून आपण ते काय मानणार आहेत एक्सच मानणार आहेत. म्हणून अर्चनाने खरेदी केलेला एकूण गहू खरेदी केलेला एकूण गहू एकूण गहू आपण काय म्हणू एक्स किलोग्रॅम एक्स किलोग्रॅम मानू म्हणजे एकूण तिने खरेदी केलेला जो गहू आहे तो आपण काय मानू एक्स किलोग्रॅम मानू आणि एका महिन्यात वापरलेला गहू महिन्यात वापरलेला
गहू बरोबर किती किती एका महिन्याला वापरते तर 12 किलोग्रॅम ती गहू वापरते. म्हणून 3 महिन्यात वापरलेले गहू म्हणून 3 महिन्यात 3 महिन्यात वापरलेले गहू कसं काढू शकतो आपण तर 3 महिन्याचं म्हणजे महिन्याला 12 तर 3 गुणिले आपण काय करू 12 करू म्हणजेच आपल्याला किती भेटेल तर 36 किलोग्रॅम गहू तिने 3 महिन्यात वापरले. म्हणून बघा 3 महिन्याचे दळणाकरता काढला तेव्हा 14 किलोग्रॅम तिच्याकडे शिल्लक राहिला. म्हणून एक्स मधून तिने वापरला किती एकूण आपण एक्स किलोग्रॅम होता असं गृहीत धरलं किंवा मानलं तर त्याच्यातून किती 36 किलोग्रॅम तिने वापरला 3 महिन्यात तरी शिल्लक किती राहिला तिच्याकडे 14 राहिला. म्हणून एक्स बरोबर 14 हा 36 तिकडे गेल्यावर अधिक 36 होतोय आणि एक्स बरोबर किती होणार आहे तर 0 आणि 1 गेला हातचा 4 अधिक 6 10 होतात आणि 1 गेला हातचा 3 अधिक 1 4 आणि किती होतात तर 5 म्हणजेच किती किलोग्रॅम 50 किलोग्रॅम इतका गहू तिने खरेदी केला होता. म्हणून आपण असं लिहू शकतो अर्चनाने एकूण 50 किलोग्रॅम गहू खरेदी केला होता असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. आणि इथेच आपला सराव संच 27 सुद्धा संपलेला आहे. माझं जर शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.